देशातील महामार्गांवर टू व्हीलर्ससाठी स्वतंत्र लेन असणार आहे। रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अपघात कमी करण्यासाठी तसा प्रस्ताव दिला गेलाय। शहरी भागांमध्ये महामार्गांवर फुट ओव्हर ब्रिज सुद्धा बांधले जाणार आहेत। गर्दीच्या ठिकाणी महामार्गांखाली अंडरपास मार्गांची कल्पना सुद्धा या प्रस्तावाच्या माध्यमातून समोर आणली गेली आहे। प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। सुशांत, काय नेमके बदल होतील जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर? अपघात कमी करण्यासाठी सरकारने समर्पित अशी दुचाकी लेन जी कायमस्वरूपी दुचाकीच त्याच्यावर धावतील आणि ओव्हरब्रिजची योजना आखली आहे। रस्ते वाहतूक मंत्र्यांनी राज्य महामार्ग आणि शहरी रस्त्यांवर दुचाकी वाहनासाठी ही समर्पित लेन म्हणजे थोडक्यात त्यांच्यासाठी रिझर्व्ड लेन आणि प्रमुख शहरी भागात रस्त्यांच्या पाचचारी जे फुट ओव्हर ब्रिजेस आहेत, अनेक ठिकाणी ते ब्रिज बांधले गेलेत, तर ब्रिजवरून सुद्धा काही वेळेस ते टू व्हीलर्सवाले उलटे येण्याचा भाग किंवा ते धडकले जातात, स्पीडनी गाड्या जात असतात, त्यासाठी फुट ओव्हर ब्रिजवर सुद्धा किंवा अंडर बायपास तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे। आणि वाहतुकीचे वृत्तीकरण न करणे आणि मोठ्या संख्येने अपघातांचे मुख्य कारण आहे की त्या टू व्हीलर्स उलटे येणे किंवा ते स्लो डाऊन किंवा साईडने चालणं किंवा मध्येच येणं आणि ज्या लेन्स असतात त्या क्रॉस करताना त्यामुळे जे मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि या अपघातांच्या जवळपास 44 दुचाकींच्या वाहनांचा समावेश आहे आणि हा मोठ्या प्रमाणात 44% मग खूप मोठ्या प्रमाणात अपघातांचा समावेश असतो आणि तो कमी करण्यासाठी ही योजना आखली जात आहे केंद्र सरकारकडून। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।